रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्यानं सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूच्या पिकांना फटका। यंदा हापूस आंब्याचं उत्पादन केवळ 20%च होणार असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। तसंच ऑगस्टपर्यंत कमी पाऊस राहणार असल्यामुळे काटकसरीनं पाणी वापरण्याचं शेतकऱ्यांना आवाहन। राज्यामध्ये 30 मार्च पासून ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज, तर दुपारच्या नंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। 30 मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज। भंडारा जिल्ह्यामधल्या उमरझरी गावकऱ्यांचा साकोली तिरोडा या रस्त्यावरती आंदोलन आणि रास्ता रोको। काल वाघाच्या हल्ल्यामध्ये एक महिला गंभीररीत्या जखमी झाली होती। या वाघाचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी। बीडमधल्या परळी वैजनाथाच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं मांस विक्री बंद ठेवण्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं नगर परिषदेकडे निवेदन। तसंच निवेदनाची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाचा देखील इशारा। आयपीएलच्या हंगामामधली दुसरी लढत आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये खेळवली जाणार आहे। मुंबईमधल्या वानखेडे स्टेडियमवरती रंगणार ही लढत। रोहित शर्माच्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।